तर मंडळी रस्ता बघा, सकाळी सकाळी अशा रस्त्यामधून 2 ट्रकच्या मधून सगळा दरडवाला सीन आहे एकदम, काही पडू शकतं वरून. तर आजचा टोटल आपला प्रवास आहे 590 म्हणजे 600 किलोमीटरचा. दादा हे मध्य प्रदेशमध्ये एंटर झालं ना, अजून 15 किलोमीटर आहे का? ट्रिपल सीट, नो नंबर प्लेट. वा बेटा मौज कर दी, इथे काय टेन्शन नाही. असं पण मी आलो, मी निघालो, रुकेगा नहीं साला. धन्यवाद, शुभ यात्रा, फिर पधारे, थैंक यू फॉर जर्नी, हैप्पी जर्नी. नए हो तो सब्सक्राइब करो, वो जो लाल वाला बटन है उस पर फूट फेंक के मारो या फिर मोमबत्ती, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए. तर नमस्कार मंडळी, आजचा आपला मुंबई ते अयोध्या राईडचा पहिला दिवस आहे आणि आता आपली घरची तयारी संपूर्ण झालेली आहे आणि आता रात्रीचे वाजलेत 12:10 म्हणजे 12:15 आता होत येते आणि झोपायची तयारी करतोय आता मी, कारण सकाळी 3-3:30 वाजता उठायचं आहे आणि 4-4:30 पर्यंत तरी आपली राईड सुरुवात करायची. आणि याच्यामध्ये सगळे कपडे वगैरेच आहेत आणि बाकीचं सगळं स्टफ आहे ते तुम्हाला नंतर सुद्धा समजेल. आणि याच्यात सगळे कॅमेरा ॲसेसरीज आहेत. तर आता मी एक शेवटचा चेकअप करतोय, तो म्हणजे आपल्या गोप्रोचा आवाज किती प्रॉपर येतोय, कारण तुम्हाला माहिती आहे 2-3 वेळा गोप्रोचा सीन झाला माझ्यासोबत. तर आता मी एक लास्ट चेकअप करतोय. गोप्रोचा माईक आणि ॲडॅप्टर वगैरे, इथे गोप्रो सुद्धा रेडी आहे, तर ते सगळं चेकिंग चालू आहे. तर चला आता तुम्हाला थोडा 2-3 तासाची झोप घेऊन नंतर भेटतो. आणि आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही जर पाहिलं नसेल की आपली तयारी कशी काय चालू होती, त्या आधीचे 2-3 व्हिडिओ नक्की पहा. जर तुम्ही या व्हिडिओवर नवीन असाल आणि व्हिडिओ स्टार्ट टू एंड नक्की पहा, तर आजची जर्नी आपली सुरुवात होणार आहे. तर जय श्रीराम आणि घेतो तुमचा निरोप आणि झोपतो थोडा वेळ. चला. An hour later. तर सुप्रभात मंडळी, आपल्या आजच्या राईडच्या प्रवासाला सुरुवात होते. तर मी आता घरी आहे आणि आता वाजले 4:25. तर आता सगळे झोपलेत, तर देवाच्या पाया वगैरे पडूया. हे गणपती बाप्पा व्यवस्थित नाही, व्यवस्थित. तर मंडळी आता सकाळचे 4:50 झालेत आणि बिल्डिंगमध्ये सगळीकडे लाईट गेली. तर आता स्टेअरकेस वर खाली करून आपले लगेच लोड करायचं आहे. सकाळ सकाळ मस्त एक्सरसाइज होतो आपला आणि घाम निघणार आहे थंडीमध्ये. तर मंडळी फायनली आपलं लगेच लोड झालेलं आहे. इथे एक बॅग आहे, इथे एक बॅग बांधला आहे आणि इथे झेंडासुद्धा लावला आहे आणि आपला टॉप बॉक्ससुद्धा रेडी आहे, रेडी टू गो आता आपण आहोत. आणि आता घड्याळात वाजलेत 5:12. तर आता आपली रुस्तम फुल रेडी आहे. तर आता आपण बाप्पाचं नाव घेऊया आणि आपल्या अयोध्येच्या प्रवासाला सुरुवात करूया. तर आपल्या आता ट्रिप मीटर पण सेट करूया. तर हे ट्रिप मीटर बी आहे, तर हे मुंबई टू मुंबई सेट करूया. आल्यावर आपल्याला टोटल किलोमीटर कळेल. आणि आता आपल्या गाडीचं ऑडोमीटर आहे 35,295, 35,295. आणि हे जे ट्रिप मीटर ए आहे ते आपण पेट्रोल टू पेट्रोल कॅल्क्युलेशन करणार आहोत. तर चला, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. श्री साईनाथ महाराज की जय, श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय आणि बोलो सियावर रामचंद्र की जय. तर अशा रीतीने बिल्डिंगमधून प्रस्थान झालेलं आहे आपलं.
आणि मंडळी आज बिल्डिंगमध्ये लाईटच नव्हती, काहीतरी मीटरमध्ये शॉर्टेज झालं आहे, त्याच्यामुळे मला सुरुवातीचा जो तयारीचा व्हिडिओ लगेज वगैरे बांधतानाचा तो घेता आला नाही. तर सकाळी 3:30 वाजता निघायचं होतं, 3-3:30 वाजता, पण रात्री एडिटिंग करतच मला वाजले 2-2:15 व्हिडिओ अपलोड करेपर्यंत लागले. तर आता फ्रेश 4 वाजता उठून सगळं आवरून आता 5 वाजता निघालो आपण, 4:15 झालेत. आणि आताचा आपला रूट असणार आहे. तर मंडळी इन शॉर्ट आता आपला रूट सांगतो. आता आपण मुंबईपासून निघालो आहे, तर पुढे कल्याण, पडगा, भिवंडी, कसारा, इगतपुरी, त्याच्यानंतर नाशिक मार्गे आपण पुढे जाणार आहोत. चांदवड आणि मालेगाव आणि नागपूर हे लक्षात ठेवा. हे याच्यामध्ये टाकलं की कळेल तुम्हाला मॅपमध्ये. तर धुळे वगैरे करत आपण जाणार आहोत इंदोरला. तर आजचा टोटल प्रवास आहे, तर आजचा टोटल आपला प्रवास आहे 590 म्हणजे 600 किलोमीटरचा इंदोरपर्यंत. आणि आपण इंदोरमध्ये उज्जैनला नाही जाणार आहोत, आपण इंदोरमध्ये बाहेरच मेन हायवेला रूम घेऊ. आणि मॅपसाठी मी हा दुसरा मोबाईल वापरणार आहे, याच्यामधून वायफाय घेऊन आपण याच्यामध्ये मॅप चालवणार आहोत. आणि हा मोबाईल कॉलिंगसाठी आपल्या खिशामध्ये असणार आहे. तर चला आता आपण ठाणे मार्गे कसारा करत पुढे जाऊया. तर मंडळी आता गोरेगावला पोचलो आहे आणि मस्त असे फोटो घेतले. जर इंस्टाग्रामला फॉलो केलं नसेल तर हा आपला इंस्टाग्राम ID आहे, याच्यावर नक्की फॉलो करा. त्याच्यामुळे टाईम टू टाईम अपडेट तुम्हाला भेटत जातील. आणि मी जसं जुगाड केला होता तर हे बोट शेवटी कामाला आलं आपला फोटो क्लिक करायला. ग्लोव्ज काढावे नाही लागले आणि हे असं घातलं की झाला आपला ग्लोव्ज रेडी. चला आता आपण आपले ब्लिंकर्स पण ऑन केलेत. आता आपण कांजूरमार्गला पोचलो आहे. आणि ॲक्च्युली सकाळी जर लवकर निघालो असतो ना, फक्त 1 तास, तर आता मस्त आपण घाटामध्ये असतो. तर काय नाही, ज्या गोष्टी ज्या वेळेत घडणार असतात त्या वेळेतच घडणार. आणि मस्त मजा येते. आपले टायर प्रेशर प्रॉपर केलं आहे. तर बऱ्याच जणांचा प्रश्न होता की ते आता व्हील कॅप लावलं आहे ना, तर त्याच्यामध्ये हवा कशी भरणार. तर मंडळी माझ्याकडे हवा भरण्यासाठी एक मॅन्युअल मिशनेलची मशीन आहे, जशी आदल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलीत. तर त्या व्हील कॅपमध्ये ना डायरेक्ट आपलं जे प्रेशर भरायचं नॉब जात नाही, ते मी बघितलं. ते त्यामुळे ते फक्त एक शो शायनिंग आहे आणि ते फक्त या राईडसाठी मी वापरणार आहे, जरा लुक चांगलं एनहान्स होण्यासाठी. आणि मी एक पाना घेतला आहे, पक्कड पाना जसा असतो पाना, तर त्या पाण्याने ते स्क्रू खोलतो आणि 2 स्क्रू खोलून तो नॉब मिळतो, हवा भरतो आणि पटकन लावतो. एक 5 मिनटाचंच काम आहे. आणि तुम्हाला सांगू तर मी एक 1.25 लिटरची मिरिंडाची बॉटल असते ना, ती घरी होती. तर त्याच्यामध्ये मस्त 1.25 लिटर पेट्रोल आपण कॅरी केलेलं आहे. त्या बॅगेमध्ये आहे, माझ्या पायाच्या इथे जी बॅग आहे ना त्या बॅगेमध्ये आहे. तर एक्स्ट्रा स्पेअरसाठी पेट्रोलसुद्धा मी घेतलेलं आहे. तर आजच्या राईडचा हा आपला पहिला टोल नाका आपण क्रॉस करतोय. ये बात, प्रभू रामचंद्र की जय. तर सकाळी सकाळी मस्त शिर्डीच्या साईबाबांचं दर्शन झालं, पालखी जाते. तर श्री सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय. जय साई. तर ज्याची भीती वाटत होती, भीती म्हणजे या मोठ्या कंटेनरच्या ट्रॅफिकची, तर ते आता लागलेले आहेत. त्यांच्यापासून सावधान. तर मी पण जपूनच चालवतोय, तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये दिसत असेल, पण रस्ता आहे तसा मी निघतोय. आणि इथे रस्त्याचं काम चालू आहे अजून. आणि हे आपल्याला कसाऱ्यापर्यंत असेच हळूहळू त्रास देणार आहे.
तर मंडळी रस्ता बघा, थँक्यू. सकाळी सकाळी अशा रस्त्यामधून 2 ट्रकच्या मधून, क्या बात है. ये फील भी तो लेना चाहिए ना मेरी जान. गाड्या थांबलेल्या असताना जाऊया, चालू झाल्या की मागून जायचं. तर आता इथे थोडीशी चहा पिऊया. 50 किलोमीटरच झालेत चालून, पण काल सकाळी लवकर जेवलो होतो, तर आता थोडीशी भूक लागले. आणि इतके ट्रक, इतके कंटेनर आहेत ना, जबरदस्त. तर आता आपल्याला नाशिकला 9, 9:15 पर्यंत पोचायचं आहे. तर आता चहा घेऊया. तर 10 मिनिटाचा टी ब्रेक घेऊन आता पुन्हा आपण राईडला सुरुवात केली. जरा इंस्टाग्रामवर स्टोरी टाकली, यूट्यूबला पण कम्युनिटी पोस्टमध्ये स्टोरी टाकली. तर नक्की फॉलो करा इंस्टाग्रामला. इंस्टाग्रामचा ID येत असेल इथे. आणि आता थोडा थोडा गारवा वाटायला लागला आहे. जसं आपण मुंबई सोडतो ना, मस्त गार वाटतं. आणि आपलं जॅकेट थोडंसं टुरिंग जॅकेट आहे, त्याच्यामुळे इतका काय गारवा लागत नाही आहे, फक्त थोडासा हाताला लागतो आहे. तर आता पुढे जाऊन ग्लोव्ज घालतो मी. तर जोरदार अशी भूक लागली आहे. तर हा नाश्ता नाही, फक्त पोटाला आधार आहे. ॲक्च्युअल नाश्ता आपण नाशिक किंवा नाशिकच्या पुढे जाऊन करणार आहोत, कारण आता पोट नाही भरायचं आहे, फक्त पोटाला मी थोडासा आधार देतो. आणि गोप्रो इथे चार्जला लावला आहे. तर आता फटाफट श्री दत्त स्नॅक्सचा वडापाव खाऊया. तुम्ही कुठून? बोरिवली. अच्छा, बोरिवलीवरून. तुमचा नमस्कार सांगायचा आहे. जय श्रीराम, जय श्रीराम. नमस्कार. धन्यवाद, धन्यवाद. सेल्फी घेतो आपण. घे. हां, तर चला, भेटून खूप छान वाटलं. तर आपल्याला 4 ते 5 सबस्क्रायबर मिळाले. मस्त दादा होते. तर अशीच मंडळी आपल्याला वाढवायची आहेत, सगळ्यांशी भेटायचं आहे. तर चला, जय श्रीराम, जय श्रीराम. आणि आता सूर्यसुद्धा वर आलेला आहे, त्याने सुद्धा हजेरी लावली आता सूर्यदेवाने. तर आता राईड करायला थोडीशी मजा येणार आहे. मंडळी समोरचा नजारा बघा ना. रस्त्यावर आता हळूहळू फॉग आहे. आता जसं ऊन वाढेल तसा हा फॉग कमी होत जाईल. आणि साई पदयात्री मंडळी सगळी, तर ओम साईराम सगळ्यांना. ओम साईराम. क्या बात है. किती सुंदर रस्ता दिसतोय. हा आपल्या फेवरेट नजारापैकी एक आहे. कसाऱ्याला जाताना हा जो नजारा लागतो ना, एक नंबर दिसतं. तर मंडळी आता 9:05 झालेत आणि आपण सकाळी 7:15 7:30 वाजता नाश्ता केला होता. आणि त्याच्यानंतर आता 70 किलोमीटर नॉनस्टॉप मी चालवले. आणि आता मी पोचलो आहे घोटी येथे. आणि घोटीनंतर आपण पुढे नाशिकला कनेक्ट होणार आहोत. तर माझ्या समोर तुम्ही पाहू शकता मस्त असं अलंग मदन कुलन. आणि तिकडे जे टोक दिसतंय ते कळसुबाईचं टोक आहे तिकडे. तर याचा मस्तपैकी एक ड्रोन शॉट घेऊया, कारण सकाळपासून घ्यायचा होता. तर हा नजारा मिस केला तर मनाला रुकरुक लागेल. आणि मस्त असा रस्ता सुद्धा आहे. तर चला.
तर आता नाशिक 30 किलोमीटरवर आहे, तर 15-20 मिनटात नाशिकला पोचू आपण. आणि नाशिककरांनो, माझ्या बंधू भगिनींनो, तुमचा भाऊ नाशिकमध्ये पोचलाय. कोण कोण व्हिडिओ बघताय नक्की एकदा कमेंट करून सांगा. आणि नाशिकमधून तुम्ही कुठून पाहताय ते सुद्धा सांगा. तर आता तुमच्या सुंदर अशा नाशिक शहरात मी येतोय आणि मी जाणार आहे. ते गाणं आहे ना, मी आलो, त्याच्यापुढे मी अजून एक जॉईंट करतो. मी आलो, मी निघालो, मैं रुकेगा नहीं साला. जोक सपाट. तर आता फटाफट नाशिक क्लिअर करूया. आता भूक तर अजून नाही लागली आहे. सकाळी 7:15 वाजता आपण वडापाव खाल्ला होता आणि विचार केला होता नाशिकमध्ये नाश्ता करूया. तो नाश्ता तो नाही किया. तर आता धुळे 169-170 किलोमीटर आहे. जर तेवढं नाही चालवलं तर मध्ये नाश्ता करूया. आता आपण एक्झॅक्ट नाशिकमध्ये आहे आणि खाली संपूर्ण नाशिक शहर आहे. मुंबई नाका, पोलीस ठाणे, नाशिक. आणि इतकं डेव्हलप्ड आहे ना, म्हणजे कमर्शियल बिल्डिंग्स वगैरे सगळ्या दिसत आहेत. खूप छान. नाशिककर नशीबवान आहेत. आणि आता काय माहीत गर्दी इथे किती असेल. या रस्त्याला आता गर्दी नाही दिसत आहे, पण लांबच्या लांब हा ब्रिज आहे. आता मी कमीत कमी 2-3 किलोमीटर तरी चालवतो आहे, पण संपत नाही. आता एक्झॅक्टली माहीत नाही की किती किलोमीटरचा आहे. जर कोणाला माहिती असेल नक्की कमेंट करून सांगा. काय सुपर्ब बांधलं आहे म्हणजे. तर चलो नाशिककरांनो, बाय बाय. भेटू पुन्हा, येऊ तुमच्या नाशिक शहरामध्ये. आणि आजूबाजूचे जे बाईक वगैरे चालवतात, गाडी चालवत आहेत, ते आपल्याकडे बघून म्हणजे स्माईल वगैरे देत आहेत. त्याच्यानंतर आपल्या गाडीवर काय काय लिहिलं आहे ते एकदम कुतूहलाने वाचतायत. तर खूप छान वाटतं आपण जी मेहनत घेतो आहे. तर असंच नाशिककरांनो प्रेम करत राहा. आता मी धुळ्यामध्ये जाईन. तर चलो धुळेकरांनो, मी येतो. तर इथे रसाळ मिसळ कट्टा. तर इथे विचारूया मिसळ आहे काय. आता आपण रसाळ मिसळ कट्टा तर इथे आलो आहे. आणि ही स्पेशल थाली आहे मिसळची. याच्यामध्ये बघू शकता काय काय दिले. जेवणच होऊन जाईल. गुलाबजाम पण आहे, जिलेबी पण आहे, नंतर पापड पण आहे, पाण्याची बॉटल फ्री आहे. तर तिकडे रेट लिहिलेले आहेत. तर आता मस्त अशी भूक लागली आहे. सकाळी आपण 7-7:15 वाजता वडापाव खाल्ला होता आणि त्याच्यानंतर आता खाते. आणि मला वाटत नाही की याच्यानंतर जेवायला आपण लवकर थांबू. चला. तर मंडळी, मिसळपावचा नाश्ता करून 1 तासच झाला आहे आणि 1 तासामध्ये 60 ते 65 किलोमीटर गाडी चालवली. परंतु हेल्मेटच्या आतमध्ये अशी गरम हवा आणि माहिती आहे व्हेंटिलेशन होत नाही, तर अशी झोप यायला लागली ना. तर मस्त असा फेसवॉश डोळ्यामध्ये चुरचुरवला आहे. आणि आता थोडा वेळ ना 5-10 किलोमीटर विदाऊट हेल्मेट गाडी चालवतो, त्याच्यामुळे ती हवा लागेल ना थोडं बरं वाटेल. आणि आता इथून जो इंदोरला आपल्याला स्टे करायचा आहे तो 314 किलोमीटर आहे. म्हणजे संध्याकाळी 6:30-7चा टाईम दाखवत आहे. 8 वाजता पोचलो तरी 72. तर आता पुढचा प्रवास करूया. आपली रुस्तम इथेच पार्क केलेली आहे आणि मस्त तोंड गारगार आता झाले. कारण काल रात्री सुद्धा व्हिडिओ एडिटिंगमध्येच आपल्याला 2:30 वाजले. परत सकाळी 3:30-4 वाजता उठलो आहे. तर 1-1.5 तासाच्या झोपेनंतर कंटिन्यू आपण प्रवास करतो आहे. तर चला पुढचा प्रवास दाखवतो.
म्हणजे नवीन कोरा करकरीत आयसर ट्रक आहे, टाटाचा ट्रक आहे आणि एकदम ओपन आहे, एकदम ओपन. सगळ्या वायरी बिरी सगळ्या बढ़िया बढ़िया. ओ रुस्तम चलो भाई, अभी 2 बजे और 280 किलोमीटर्स अपने को जाना है. तर आपण रुस्तमची PUC काढूया. ॲक्च्युली PUC आहे पण तो पेपर घरी आहे, तर इथे आता नवीन एक काढूया. आहे ना PUC निघेल ना. तर मंडळी आता धुळ्याच्या आधी 2-5 किलोमीटर आधी आहे आणि इथे टोल नाका बघू शकता. तर आपल्या PUCचा पेपर मी घरीच विसरलो होतो, काय भेटत नव्हता, पण ऑनलाईन काढलेली होती मला माहिती होतं आणि 25 जून 2024 पर्यंत व्हॅलिड आहे PUC. तर आता इथे आपण याच्याकडे प्रिंट काढून घेतली तर 10 रुपयात काम झालं आपलं. तर आता हा पेपर आपल्या सोबत ठेवू. तर आता इथे थोडासा कोल्ड्रिंक घेऊ आणि नंतर पुढचा प्रवास करू. अजून 270 किलोमीटर जायचं आणि आता 2:15 झालेत. तर आता पुढचा प्रवास करायचा आपल्याला. धन्यवाद, शुभयात्रा, फिर पधारे, थँक्यू फॉर जर्नी, हॅपी जर्नी. तर शिरपूर आहे 62 आणि इंदोर आहे 262. तर आपल्याला 6:30चा वेळ दाखवतोय. जर आपण मध्ये कुठे थांबलो, छोटे 5-10 मिनिटाचे ब्रेक घेतले तर 7-7:30 पकडून चालायचं. पण रस्ते बघा ना यार, हे रस्ते यार एक नंबर, दिल छू लिया. बस असेच शेवटपर्यंत असू देत. आणि जर तुम्ही येणार असाल या रस्त्याने या. आता पुढे जशी अपडेट भेटेल मला तशी मी तुम्हाला सांगत जाईन. आणि जागोजागी असे इंडिकेटर्स लावलेले आहेत मोठ्या मोठ्या अक्षरात आणि मराठीमध्ये टॅगलाईनसुद्धा खूप सुंदर सुंदर लिहिलेले आहेत. दुर्घटना से देर भली और अजून काय होतं, मौत टली, असं काहीतरी होतं. सुंदर वाक्य होतं. कारण कसं आहे ना, जेव्हा आपली स्पीड असते आणि अशा वाक्यांकडे लक्ष जातं, आपोआप स्पीड कमी होते. एक चांगली गोष्ट आहे. आणि ठहरिये, देखिये और जाइये असं पण होतं. जीवन अनमोल है. बरोबरच आहे. आणि अशा वेळेला जे अशी सिच्युएशन असते ना, तुमचा मिरर तुमच्या कामी येतो. एवढं लक्षात ठेवा, कारण मागून कोण येतं सांगू नाही शकत. बघा हे जागोजागी संपूर्ण लिहिलेलं आहे. जर नागपूर जायचं आहे तर नागपूरला राईट आहे, जळगाव 105 किलोमीटर राईट, धुळे लेफ्ट 0 किलोमीटर. तर आता आपण प्रॉपर धुळ्यामध्ये आहे. ही संपूर्ण धुळे सिटी आहे. सिटी म्हणजे हायवे आहे, आतमध्ये तर आपण जाणार नाही आहोत. तर धुळ्यासाठी पण तेच वाक्य म्हणूया, मी आलो, मी निघालो, रुकेगा नाही साला. तर मंडळी हा व्हिडिओ खूप मोठा होणार आहे. किती जणांनी एवढा मोठा व्हिडिओ किंवा एवढं एक्सप्लेन केलं असेल, दाखवलं असेल मला माहिती नाही. पण माझ्या व्लॉगिंग थ्रू, माझ्या कॅमेरा थ्रू जे मला चांगलं चांगलं छान छान दिसतंय ते मी दाखवण्याचा, सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न करतो आहे. आणि सकाळी एकच ड्रोन शॉट घेतलेला, आता डायरेक्ट संध्याकाळी घेऊ, कारण त्याच्यामध्ये ना परत 10-15 मिनटं निघून जातात. नंतर असं वाटतं शपथ अजून 5-10 किलोमीटर झाले असते त्याच्यात. त्यामुळे मी जास्त एक्स्ट्रा बोलतात ना, करिक्युलर ॲक्टिव्हिटी कशी असते तसे एक्स्ट्रा शॉट मी काहीच नाही घेत आहे. कारण हे असे मध्ये लेफ्ट राईट कोण पण घुसतंय, त्यामुळे सगळं नियंत्रण तुम्हाला रस्त्यावरच ठेवावं लागतंय. तर मंडळी आपल्या रुस्तमचा अजून एक फायदा तो म्हणजे आता मी गोप्रोची बॅटरी चेंज केली आहे, ड्रेन झाली होती आणि आता दुसरी बॅटरी चार्जिंगला सुद्धा लावली, तरी चार्ज होते आणि दुसरी गोप्रोमध्ये आहे. आणि माझ्या समोर आता आहे धुळे पळसनेर टोल फाटा, टोल नाका. तर इथे लिहिलं आहे की महाराष्ट्र MP बॉर्डर धुळे हायवे. तर हीच MP बॉर्डर आहे की याच्या अजून पुढे ते मला अजून नक्की माहीत नाही. इथे लिहिलेलं फक्त मी वाचतोय महाराष्ट्र MP बॉर्डर. तर चला आता आपण प्रवेश करूया MP मध्ये. तर हा ॲक्च्युअल प्रवेश आहे की अजून बॉर्डर पुढे
ते आता आपल्याला ऑन रूटच कळेल. चला. तर मंडळी, जसं मी आता तुम्हाला सांगितलं, महाराष्ट्र MP बॉर्डर, तर हा टोल नाका आहे ना, हा त्या बॉर्डरच्या रिलेटेड आहे. पण जर मॅपमध्ये बघितलं ना, पण जो बॉर्डर आहे ना ती इकडे दाखवते, म्हणजे शिरपूरच्या नंतर आणि पळसनेर, हे पळसनेरच्या नंतर ही बॉर्डर दिसते, ही बघा. तर अजून वेळ आहे, मला वाटतं आहे की एक 15-20 किलोमीटर असेल एक्झॅक्ट बॉर्डर. तर हा त्या बॉर्डरचा टोल नाका आहे. तर चला, हा आपण क्रॉस करूया. मस्त फोटो घेतले. इंस्टाग्रामला फॉलो केलं नसेल तर इंस्टाग्रामला नक्की फॉलो करा. तर मंडळी, हा संपूर्ण एरिया आहे सोनगीर. तर इथे सगळे बंगले टाईपच आहेत सगळे. क्या बात, असे छोटे कसे, आणि हे स्ट्रक्चर शिवपिंडीसारखं दिसतंय. काय माहीत काय आहे, असं मंदिर शिवपिंडीचं असं बनवलेलं दिसतंय, विटांचं. नरडाला 10, शिवपूर 32 किलोमीटर, आणि शिवपूर नंतर आहे पळसनेर, आणि पळसनेर नंतर सांधवा, आय थिंक त्याच्यामध्ये आहे ती MP बॉर्डर. म्हणजे अजून आपल्याला एक 15 ते 20 किलोमीटर जायचं आहे. तर इथे मस्त नदी लागली आहे. तर या नदीचं नाव माहिती असेल तर नक्की एकदा कमेंट करा. मॅपमध्ये ते का मी बघितलं नाही काय नाव आहे ते. सुंदर अशी नदी आहे. वा वा वा, काय नदी आहे, एक नंबर. तर ॲक्च्युअल बॉर्डरच्या आधी पुन्हा एकदा टोल लागला आहे, आणि इथून शिरपूर आहे 2 किलोमीटर, आणि याच्यावर पण लिहिलं आहे महाराष्ट्र MP बॉर्डर धुले हायवे, आणि सेमच टोल वाटतोय. असं वाटतंय मी पुन्हा राऊंड मारून परत आलो का काय. तो चलो, राम जी का नाम लेते हैं, बोलो सियावर रामचंद्र की जय. 3 सीट, नो नंबर प्लेट. वा बेटा, मौज कर दी. इथे काय टेन्शन नाही असं. पण काय यार, या रस्त्यांवर प्रेम एकदम नंबर. आता पुढे जाऊन काय होतं काय सांगू नाही शकत हो. पुढे जाऊन बघूया की रस्ते कसे काय भेटतात आपल्याला. पण अजूनपर्यंत तरी एकच नंबर रस्ते भेटले अजून. नो राईट नो लेफ्ट मारला की आपण नुसतं सरळ चालवतो की आपण लेफ्टने जातात की राईटने जातात. मी मध्य प्रदेशच्या हा मध्य प्रदेशचा टोल नाका आहे. नाव वगैरे तर काय लिहिलं नाही, आणि पहिल्यांदा जातो. बाईक कुठून जाते, इथूनच जाते का काय, त्यांना विचारूया ना. दादा, हे मध्य प्रदेशमध्ये एंटर झालं ना, अजून 15 किलोमीटर आहे का. आणि ह्या टोल नाक्याचं नाव काय, काळा खेडशेट. अच्छा, RTO चेकपोस्ट आहे. ओके, धन्यवाद. तर हा RTO चेकपोस्ट आहे, टोल नाका नाही आहे. ओके. तर रस्त्याचं जोरदार असं काम चालू आहे, पाहू शकता त्या साईडला, म्हणून तो रस्ता बंद केलाय. जर आपला व्हिडिओ बघून जर तुम्ही अयोध्येची बाईक राईड करणार असाल तर हा रस्ता मी तुम्हाला सजेस्ट करेन इथपर्यंतचा. कारण 450 किलोमीटर झाले मुंबईपासून निघून, आणि एकदम सुसाट रस्ता भेटला, एकदम सुसाट रस्ता. इतका सुसाट की चालवताना झोप येते, इतका सुसाट. आता लखनौमध्ये पोचल्यावर परिस्थिती काय वेगळी असू शकते, कानपूर लखनौमध्ये, परंतु आतापर्यंत तरी छान आहे, उत्तम. आणि हे डोंगर एकदम असे उन्हाळ वाटतात, एकदम वेगळेच दिसतात. म्हणजे आपल्या सह्याद्रीसारखे नाही, ते वेगळेच एकदम वाळवंटासारखे. इथली मातीच अशी असेल. सगळा दरडवाला सीन आहे एकदम, काही पडू शकतं वरून. हे काय काम चालू आहे ना बरंच साफ करण्याचं. एकदम ठिसूळ मातीवाले हे सगळे डोंगर आहेत.
पाऊस दिवसामध्ये खूप पडत असतील. हे काय लोकांची सगळी कामं जोरात चालू आहेत. सांभाळून कामं करा रे भावांनो. हे काय सिमेंट वगैरे लावतायत म्हणजे ते हे घसरून खाली येऊ नये. तर मंडळी मध्य प्रदेशमधले रोड बघा, क्या बात. हे पण खूप छान आहेत. जस्ट फील अँड थिंक, इफ यू आर कमिंग बाय दिस रूट then your mind is 100% correct. रंबलर आलं, रंबलर. डग 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 डग. अरे बापरे, असं दिसत नाही किती उंच आहेत, पण उंच असतात. मगाचे कमी हायटेड होते. Few moments later. तर मंडळी याच रस्त्यावर आता ना 2-3 मस्त इनोव्हेटिव्ह ड्रोन शॉट घेतले आणि आपल्या थंबनेलसाठी सुद्धा मस्त फोटो घेतला इथून. तर कसे वाटले नक्की एकदा कमेंट करून सांगा. तर त्याच्यामध्येच आपली 20-25 मिनटं गेली, पण जबरदस्त आले जे काही थोडे आले पण. क्या बात है. जय श्रीराम, सियावर रामचंद्र की जय, पवनपुत्र हनुमान की जय. काय रोड आहेत MP मधले, जबरदस्त. तर मध्य प्रदेशमधला पहिला टोल नाका. अयो 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 अयो. काळघाट सेंधवा टोलवेज नॅशनल हायवे. हा पहिला टोल लागलाय मध्य प्रदेशचा. अजून 150 किलोमीटर आहे इंदोर. तर काही वेळापूर्वी म्हणजे मगाशी आपण आलो ते महाराष्ट्राचे चेकपोस्ट क्रॉस केलं होतं. हे मध्य प्रदेशमधलं अधिकृत चेकपोस्ट असं लिहिलं आहे. तरी इथे हे मोठे ट्रक्स वगैरे काय चेक केले जात असतील. जसं आपल्या महाराष्ट्र गुजरातला पण होतं तसं इथे सुद्धा आहे. पण एकदम व्यवस्थित आहे, पद्धतशीर. म्हणजे गर्दी नाही. आपल्या मुंबईला जास्त गर्दी ना, या साईडला सगळ्या लाईनमध्ये पद्धतशीर आहेत. तर तिकडे बघू शकता पवनचक्क्याच्या मोठ्या मोठ्या पात्यात. बाप रे, किती मीटर असतील त्या? 200 मीटर तरी असतील. 3, 4, 5 आहेत. आणि आधीच्या चेकपोस्टला सुद्धा होत्या 3-4. मेंढ्या मेंढ्या, क्या बात आहे. एक नंबर. फुल राजस्थानी लुक, जबरदस्त. मंडळी जर तुम्ही इंदोरला बाईक राईडने येणार असाल तर तुमच्या घरून 3:30-4 वाजता .4 वाजेपर्यंत तरी लास्टलाच तुम्ही निघालं पाहिजे. म्हणजे तुम्ही 6 वाजेपर्यंत किंवा 5 ते 6च्या मध्ये तुम्ही इंदोरमध्ये पोचाल. आपल्याकडे कशी स्कूटर आहे त्याच्यामुळे जास्त तिचा जीव नाही काढत आहे. मी नॉर्मलमध्ये चालवतो 80-85, कधी खेचली तर 90-95. पण आपला कसा थोडा कॅमेरा हे करा, ड्रोन उडवा, सेल्फी स्टिक लावा, बॅटरी चेंज करा गोप्रोची. तर त्याच्यामुळे मला ॲडिशनल टाईम लागतो 1 ते 1.5-2 तास. कारण तो जातोच वेळ कसा ना कसा. आणि आज मी जेवायलासुद्धा नाही थांबलो आहे. सकाळी आपण 11 वाजता जे मिसळपाव खाल्ला आहे त्या मिसळपाववरच आहे. आणि 2 वेळा स्टिंग प्यायलो होतो बस. तर आता संध्याकाळ होते. तर अजून 55 किलोमीटर आहे आणि आता 6:30 वाजलेत. अजून 1 तास दाखवत आहे. तर म्हणून मी कुठे थांबत नाही आहे. तर आता डायरेक्ट हॉटेलवरच जाऊन थांबूया आपण. 1 hour later. तर आता 7:35 झाली आणि अजून 15 किलोमीटर बाकी आहे. तर एक 15-20 मिनटामध्ये पोचू आपण इंदोरमध्ये. तर विचार करत होतो की इंदोरच्या आधी 40 किलोमीटरला बरेचसे असे हॉटेल होते, पण म्हटलं नाही, आपण विचार केला आहे आणि ते पूर्ण करायचं. आता उद्याचं माहिती नाही,
पण आजचं केलं आहे आपण कंप्लीट. मुंबई टू इंदोर 600 काहीतरी 20 आहे का 600 किलोमीटर आपण कंप्लीट केले. 1 hour later. तर मंडळी फायनली 13.5 तासाच्या प्रवासानंतर 620 का 630 किलोमीटर झाले. तर आता फायनली पोचलो आहे आपण इंदोरमध्ये. आणि इंदोरमध्ये हायवेला लगतच आपण रूम घेतलेला आहे आणि रूम तुम्हाला थोडक्यात दाखवतो. तर हा रूम आत्ताच जस्ट बॅग ठेवल्यात. तर मंडळी एकंदरीत व्हिडिओ कसा वाटला नक्की एकदा कमेंट करून सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर हा व्हिडिओ होता अयोध्या राईडचा पहिला पार्ट मुंबई टू इंदोर. आणि उद्या इंदोर टू कोणता पार्ट असणार आहे ते तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला कळणार आहे पुढच्या पार्टमध्ये. तर व्हिडिओला आपल्या सगळ्या स्टेटून राहा आणि सगळ्या आपल्या सिरीजला जबरदस्त असा सपोर्ट करा. तर घेऊया या व्हिडिओमधून तुमचा राम राम. तर सगळ्यांनी बोला जय श्रीराम जय श्रीराम. तर मंडळी व्हिडिओ एंड करण्यापूर्वी मी जिकडे राहतोय ना त्याचा बाहेरचा व्ह्यू दाखवतो. हॉटेल प्राईम स्टे आहे आणि त्याच्याच बाजूला जेवण्याचं सुद्धा आहे. 60 रुपयामध्ये तुम्ही पोटभर जेवू शकता. तर हे आहे करुणावत भोजन प्रसादी. तर इथे लिहिलं आहे बघा दारू पिकर आणा मना आहे शराब पिकर. आणि प्रॉपर असं 2 भाज्या 2 चपात्या जेवढं पाहिजे तेवढं डाळ राईस लोणचं मस्त असं जेवलो. 60 रुपयामध्ये अजून काय पाहिजे. आणि इथेच आपला होमस्टे आहे आणि 1000 रुपये रूमचे आणि 60 रुपये हे 1100 रुपयात काम झालं आपलं. चला उद्याच्या व्हिडिओमध्ये भेटूया.